Hello everyone, welcome to RV Sirs English. So students, in this video we are going to learn 10th standard semi-English lesson His First Flight. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण His First Flight हा लेसन शिकणार आहोत. Let's get started. The young Sigul was alone on his ledge. His two brothers and his sister had already flown away the day before. He had been afraid to fly with them. एक यंग सिगुल म्हणजे समुद्र पक्षी. एक तरुण समुद्र पक्षी आपल्या लेजवर म्हणजे आपल्या खडकावर एकटाच होता. हिज टू ब्रदर्स अँड सिस्टर हॅड ऑलरेडी फ्लोन अवे अ डे बिफोर. आणि एक दिवसाआधीच त्याचे दोन भाऊ आणि त्याची एक बहीण हे उडून गेलेले होते. ही हॅड बीन अफ्रेड टू फ्लाय विथ देम. पण त्यांच्यासोबत उडण्यामध्ये याला भीती वाटत होती. अफ्रेड म्हणजे भीती वाटणे. Somehow, when he had taken a little run forward to the brink of the ledge and attempted to flap his wings, he became afraid. थोडाफार प्रयत्न करून कसं तरी तो थोडासा धावत धावत पुढे जायचा दगडाच्या त्या खडकाच्या किनाऱ्या टोकापर्यंत and attempt to flap his wings, आणि आपले पंख उघडायचा प्रयत्न करायचा. पण लगेच त्याला भीती वाटायची. The great expanse of the sea stretched down beneath and it was such a long way down, miles down. तो खाली बघायचा तर त्याला दिसायचं द ग्रेट एक्सपान्स ऑफ अ सी म्हणजे अथांग पसरलेला समुद्र. आणि तो खाली जेव्हा बघायचा तेव्हा त्याला वाटायचं की हे किती खोल आहे. माइल्स डाऊन म्हणजे कितीतरी माइल्स खोल असं त्याला ते समुद्र भासायचा. ही फेल्ट सर्टन दॅट हिज विंग्स वुड नेव्हर सपोर्ट हिम, सो ही बेंट हिज हेड अँड रन अवे बॅक टू द लिटिल होल अंडर द लेज वेअर ही स्लेप्ट ॲट नाईट. आणि मग त्याला खात्री व्हायची, त्याला असं खात्री होती, सर्टन म्हणजे खात्री असणे, की त्याचे पंख त्याची साथ देणार नाहीत. म्हणजे जर त्याने उडायचा प्रयत्न केला तर तो खाली पडेल आणि मरून जाईल अशी त्याला भीती होती. आणि म्हणून तो ती उडी मारू शकला नाही. तो धावत परत चालला गेला आपल्या त्या छोट्याशा होलमध्ये, त्या लेजच्या त्या खडकाच्या एका छोट्याशा बिळामध्ये, जिथं तो रात्री झोपला होता. Even when each of his brothers and his little sister, whose wings were far shorter than his own, ran to the brink, flapped their wings, and flew away, he failed to muster up courage to take that plunge which appeared to him so desperate. जरी त्याचे जे दोन भाऊ आणि त्याची बहीण, तिचे तर पंख त्याच्यापेक्षा छोटे छोटे होते. रॅन टू द ब्रिंक म्हणजे त्या टोकापर्यंत ते पळत गेले. फ्लॅप देअर विंग्स म्हणजे त्यांनी आपले पंख उघडले. अँड फ्ल्यू अवे आणि ते उडून सुद्धा गेले. ही फेल्ड टू मस्टर अप करेज. पण दुसरीकडे हा जो यंग सिगुल होता तो काही मस्टर अप करेज म्हणजे हिंमत गोळा करणे, तो काही साहस जमवू शकला नाही, हिंमत गोळा करू शकला नाही. टू टेक दॅट प्लंग, प्लंग म्हणजे उडी मार, ती उडी मारायची हिंमत काही तो जमवू शकला नाही. विच अपियर्ड टू हिम सो डेस्पिरेट, जी त्याला खूप डेस्पिरेटली म्हणजे खूप त्याची इच्छा होती करायची, पण भीतीपोटी तो ते करू शकला नाही. हिज फादर अँड मदर हॅड कम अराउंड कॉलिंग हिम श्रीली, अपब्रेडिंग हिम, थ्रेटनिंग टू लेट हिम स्टाफ ऑन दिस लेज अनलेस ही फ्ल्यू अवे. त्याचे आई वडील हे दोघेही त्याच्या आजूबाजूला उडत होते. कॉलिंग टू हिम श्रीली, श्रीली म्हणजे खूप जोरजोराने ओरडणे. अपब्रेडिंग म्हणजे धमकावणे. ते त्याला ओरडत होते, धमकावत होते. थ्रेटनिंग म्हणजे धमकी देणे. टू लेट हिम स्टार्व ऑन द लेज म्हणजे जर तो त्याने उडायचा प्रयत्न केला नाही तर ते त्याला तसेच तिथे उपाशी मरू देतील अशी ते त्याला धमकी देत होते आणि त्याला ओरडत होते. बट फॉर द लाईफ ऑफ हिम ही कुड नॉट मूव्ह. पण त्याला स्वतःच्या जीवाची एवढी भीती होती की तो जागता हल्ला सुद्धा नाही. दॅट वॉज 24 hours ago. सिन्स देन नोबडी हॅड कम नियर हिम. आता या गोष्टीला 24 तास उलटून गेले होते. तेव्हापासून कोणीही त्याच्या जवळ आलं नव्हतं. द डे बिफोर, ऑल डे लॉंग, ही हॅड वॉच्ड हिज पॅरेंट्स फ्लाइंग अबाउट विथ हिज ब्रदर अँड सिस्टर. आदल्या दिवशी त्याने बघितलं कशा प्रकारे त्याचे आई वडील त्याच्या भावा बहिणीसोबत उडत होते. परफेक्टिंग देम इन द आर्ट ऑफ फ्लाईट. आणि त्यांना उडण्याच्या कलेमध्ये परफेक्ट करत होते, म्हणजे त्यांना सराव देऊन किंवा सांगत होते की कशा पद्धतीने उडलं पाहिजे, आणि त्यांना परफेक्ट करायचं काम त्याचे आई वडील करत होते. टीचिंग देम हाऊ टू स्किम द वेव्स अँड हाऊ टू डाय फॉर फिश.
ते त्या आपल्या मुलांना शिकवत होते की कशा प्रकारे लाटांवर उडायचं आहे आणि कशा प्रकारे मासे पकडायसाठी पाण्यामध्ये उडी मारायची आहे. He had in fact seen his older brother catch his first herring and devour it. In fact त्याने बघितलं की त्याच्या मोठ्या भावाने त्याची पहिली हेरिंग म्हणजे एक प्रकारची मासळी, तर त्याने एक मासळी पकडली and devour it म्हणजे खाल्ली सुद्धा, standing on a rock, while his parents circle around raising a proud cackle. आणि जेव्हा तो ते खात होता आपले पहिली कमावलेली मासळी, तेव्हा त्याचे आई वडील त्याच्या भोवती उडत होते आणि प्राऊड कॅकल म्हणजे अतिशय अभिमानाने त्याला आवाज देत होते. म्हणजे ते खूप खुश होते आपल्या मोठ्या मुलावर. And all the morning the whole family had walked about on the big plateau midway down the opposite cliff, taunting him for his cowardice. आणि मग पूर्ण दिवस सकाळभर त्याची संपूर्ण फॅमिली जे की अपोजिट क्लिफवर समोरच्या खडकांवर बसलेली होती, ते सर्व त्याला त्याच्या कावर्डिस म्हणजे भेकाडपणासाठी टोमणे मारत होते. टॉन्टिंग म्हणजे चिडवणे किंवा टोमणे मारत होते, चिडवत होते. सर्व त्याला म्हणत होते त्याची भाऊ बहीण की तू किती भित्र आहेस, आम्ही तर सर्व उडून गेलो आणि स्वतःचे मासे सुद्धा पकडू लागलो आणि तू जागच्या जागीच बसून आहेस कारण तू भित्र आहेस. The sun was now ascending the sky, blazing on his ledge that faced the south. आता सूर्य हळूहळू वर चाललेला होता आणि त्याच्या त्या खडकावर कडक ऊन पसरलं होतं आणि त्याच्या खडक्याचं तोंड सुद्धा साऊथ दिशेला होतं. He felt the heat because he had not eaten since the previous nightfall. त्याने रात्रीपासून काही खाल्लं नव्हतं, त्यामुळे त्याला ती उष्णता, ती गरमी जाणवत होती. He stepped slowly out to the brink of the ledge, and standing on one leg with the other leg hidden under his wings, he closed one eye then the other and pretended to be falling asleep. मग तो हळुवारपणे आपल्या त्या खडकातल्या त्या बिळामधून बाहेर पडला. मग तो बाहेर जाऊन एका पायावर उभा राहिला आणि एक पाय त्याने आपल्या पंखामध्ये लपवला. ही क्लोज्ड वन आय, मग त्याने एक डोळा बंद केला, मग दुसरा डोळा बंद केला आणि तो झोपी गेल्यासारखा प्रिटेंड करत होता, म्हणजे दाखवत होता की तो झोपलेला आहे. स्टील दे टूक नो नोटीस ऑफ हिम, पण तरीही कोणीही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. He saw his two brothers and his sister lying on the plateau dozing with their heads sunk into their necks. त्याने बघितलं की त्याचे दोन भाऊ, त्याची बहीण हे समोरच्या त्या खडकावर, त्या पठारावर मस्त झोपलेले होते, आपल्या पंखांमध्ये आपल्या माना खुपसून. His father was preening the feathers on his white back. त्याचे वडील आपले पांढरशुभ्र पाठीवरचे पंख प्रीनिंग करत होते, म्हणजे आपल्या चोचीने साफ करत होते. Only his mother was looking at him. फक्त त्याची आई त्याच्याकडे बघत होती. She was standing on the little high hump on the plateau, her white breast thrust forward. ती त्या पठारावरच्या एका उंचवट्यावर उभी होती आणि समोर तिची छाती काढून समोरच्या छातीवरचे पांढरशुभ्र पंख होते ते समोर काढून ती अशी उभी होती. Now and again she tore at a piece of fish that lay at her feet and then scraped each side of her beak on the rock. मग तिने काय केलं, तिने तिच्या पायाजवळ पडलेली जी मासळी होती तिचा तुकडा तोडला आणि त्या मासळीचा तुकडा तोडून तिने आपली जीभ नाही, आपली चोच खडकाच्या दोन्ही कडेला घासली. आपल्या चोचीचे दोन्ही कडे खडकाला घासले. द साइट ऑफ द फूड मॅडन्ड हिम. जेव्हा त्या यंग सिगलने आपल्या आईकडे असलेलं फूड म्हणजे ती फिश बघितली, तेव्हा तो वेडापिसा झाला. हाऊ ही लव्ह टू टिअर फूड दॅट वे, स्क्रॅपिंग हिज बीक नाव अँड अगेन टू वेट इट. त्याला आठवलं की त्याला किती आवडायचं अशा प्रकारे फूड म्हणजे फिश टिअर करायचं, फिश फाडणं, त्याला ते फिशचा तुकडा पाडणं किती आवडायचं हे त्याला आठवलं आणि तो सुद्धा त्याच पद्धतीने आपली चोच जी आहे ती घासायचा दगडावर आणि तिला तीक्ष्ण करायचा हे त्याला आठवलं जेव्हा त्याने आईजवळची ती मासळी बघितली. गा गा गा, ही क्राईड बेगिंग हर टू ब्रिंग हिम सम फूड. मग तो आता ओरडू लागला आणि आपल्या आईला विनवणी करू लागला की तिने त्याच्यासाठी थोडंफार अन्न आणावं. ग्वाकोला, शी स्क्रीम बॅक डेरिसिव्हली. पण त्याची आई चिडून त्याच्यावरच पुन्हा ओरडली. बट ही केप्ट कॉलिंग प्लेंटिव्हली. पण तो बिचारा अतिशय दया याचनेच्या भावनेने
पुन्हा पुन्हा आपल्या आईला आवाज देऊ लागला की मला थोडंफार अन्न खाऊ घाल. अँड आफ्टर अ मिनिट ऑर सो ही अटर्ड अ जॉयफुल स्क्रीम. आणि लगेच 1 मिनिटभरात तो आनंदाने ओरडू लागला. हिज मदर हॅड पिक्ड अप द पीस ऑफ द फिश अँड वॉज फ्लाइंग अक्रॉस टू हिम विथ इट. त्याच्या आईने तो मासळीचा तुकडा उचलला आणि ती उडत उडत त्याच्याकडे येऊ लागली. He leaned out eagerly, tapping the rock with his feet, trying to get nearer to her as she flew across. जशी त्याची आई तिकडनं उडली तसा हा धावत धावत पुढे गेला आणि पुढच्या बाजूला इगरली म्हणजे अतिशय घाईघाईने झुकला आणि आपले पाय त्या खडकावर आदळू लागला. त्याला ती फिश खायची घाई झाली होती. बट वेन शी वॉज जस्ट अपोजिट टू हिम शी हाल्टेड. पण बस ती त्याच्या अपोजिट त्याच्या समोर पोचलीच होती तितक्यात हाल्टेड म्हणजे थांबणे. ती मधल्यामध्ये हवेतच थांबली. हर विंग्स मोशनलेस. आणि तिचे पंख सुद्धा हालायचे थांबले. द पीस ऑफ फिश इन हर बीक ऑलमोस्ट विदिन रीच ऑफ हिज बीक. तिच्या चोचीतला तो मासळीचा तुकडा बस त्याच्या चोचीत पोचणारच होता. ही वेटेड अ मोमेंट इन सरप्राईज, वंडरिंग वाय शी डिड नॉट कम निअरर. तो एक क्षण थांबला. त्याला आश्चर्य वाटलं. त्याला वाटलं की ही अशी का करत आहे, आपली आई आपल्या जवळ का येत नाही आहे. अँड देन मॅडन्ड बाय हंगर ही डाइव्ड ॲट द फिश. आणि मग भुकेने वेडापिसा झालेला तो यंग सीगुल त्याने त्या चोचीतली आपल्या आईच्या चोचीतली फिश खायसाठी मासळी खायसाठी उडी मारली. विथ अ लाऊड स्क्रीम ही फेल्ट आउटवर्ड अँड डाऊनवर्ड इन टू स्पेस. आणि अतिशय मोठा आवाज करत तो आता वाऱ्यामध्ये हेलकावे खाऊ लागला. कधी खाली जात होता, कधी वर जात होता. देन अ मॉन्स्टरस टेरर सीज्ड हिम अँड हिज हार्ट स्टूड स्टिल. आणि मग एक अतिशय मॉन्स्टरस टेरर म्हणजे भीती, मॉन्स्टरस म्हणजे अतिशय भयानक, अतिशय भयंकर भीती त्याच्या मनामध्ये दाटून आली आणि त्याचं हृदय एका क्षणासाठी थांबलं. ही कुड हिअर नथिंग. आणि त्याला आता काहीच ऐकू येत नव्हतं. बट इट ओनली लास्टेड अ मिनिट. पण त्याची ही सिच्युएशन जी होती, त्याची ही अवस्था फक्त 1 मिनिटपर्यंत राहिली. द नेक्स्ट मोमेंट ही फेल्ट हिज विंग स्प्रेड आउटवर्ड. आणि पुढच्या क्षणी त्याला जाणवलं की त्याचे पंख आपोआप पसरत आहेत. द विंड रश्ड अगेन्स्ट हिज ब्रेस्ट फेदर्स, देन अंडर हिज स्टमक अँड अगेन्स्ट हिज विंग्स. मग वारा जो होता तो आधी त्याच्या छातीवरच्या पंखांना स्पर्श करत होता, नंतर तो त्याच्या पोटाजवळ गेला आणि नंतर त्याच्या पंखांमध्ये तो वारा भरला. ही कुड फील द टिप्स ऑफ हिज विंग्स कटिंग थ्रू द एअर. त्याला जाणवलं की त्याच्या पंखांचे टोकं हे हवेला चिरत पुढे चाललेले आहेत. ही वॉज नॉट फॉलिंग हेडलॉग नाऊ. तो काही आता डोक्यावर सरळ खाली पडणार नव्हता. ही वॉज सोअरिंग ग्रॅज्युअली डाऊनवर्ड अँड अपवर्ड. उलट तो आता हवेमध्ये वर खाली सूर मारू लागलेला होता. ही वॉज नो लॉंगर अफ्रेड. आणि महत्त्वाचं म्हणजे आता त्याला भीती वाटत नव्हती. ही जस्ट फेल्ट अ बिट डिझी. फक्त त्याला थोडं डिझी म्हणजे गोंधळल्यासारखं वाटत होतं. देन ही फ्लॅप्ड हिज विंग्स अँड वन्स अँड ही सोअर्ड अपवर्ड. आणि मग त्याने एकदा दोनदा पंख फडकवले आणि पुन्हा त्याने वर सूर मारला. गा 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 ग्वाकोला हिज मदर स्वेप्ट पास्ट हिम. त्याची आई त्याच्या बाजूला मोठा आवाज करत उडत गेली. हर विंग्स मेकिंग अ लाऊड नॉईज. तिचे पंख सुद्धा मोठा आवाज करत होते. ही अँसर्ड हर विथ अनदर स्क्रीम. त्याने सुद्धा तिला एक अजून आवाज काढून उत्तर दिलं. देन हिज फादर फ्ल्यू ओव्हर हिम स्क्रीमिंग. मग त्याचे वडील सुद्धा आवाज काढत त्याच्यावर उडू लागले. ही सॉ हिज 2 ब्रदर्स अँड हिज सिस्टर फ्लाइंग अराउंड हिम, कर्वेटिंग अँड बँकिंग अँड सोअरिंग अँड डायव्हिंग. त्याने बघितलं की त्याचे 2 भाऊ आणि त्याची बहीण सुद्धा त्याच्यासोबत उडू लागली. ते सर्व हवेमध्ये वर सूर मारत होते, खाली सूर मारत होते, आवाज करत होते आणि त्याच्या बाजूला उडत होते. Then he completely forgot that he had not always been able to fly. आणि मग तो पूर्णपणे विसरला की एक वेळ अशी होती जेव्हा त्याला उडताच येत नव्हतं. And commended himself to dive and soar and curve, shrieking shrilly. आणि तो स्वतःला आज्ञा देत होता की तो स्वतःला सूर मारणे, खाली उडत जाणे, कर्व म्हणजे हवेतच वळणे
आणि या सर्व गोष्टी म्हणजे या सर्व हवेतल्या करामती करायची आज्ञा देत होता, म्हणजे सर्व गोष्टी करून पाहत होता. आणि स्ट्रीकिंग श्रीली म्हणजे आणि जोरजोराने आणि आनंदाने ओरडत होता. ही वॉज नियर द सी नाव, फ्लाइंग स्ट्रेट ओव्हर इट. आता तो समुद्राजवळ आला, समुद्राच्या वरून उडत होता. फेसिंग स्ट्रेट आउट ओव्हर द ओशन, आणि समुद्राला सरळ सरळ समुद्राचा तो सामना करत होता. ही सॉ वास्ट ग्रीन सी बिनीथ हिम विथ लिटिल रिजेस मूव्हिंग ओव्हर इट. त्याने बघितलं, खाली अथांग समुद्र पसरलेला होता, कुठे कुठे मध्ये मध्ये दगडाचे सुळके वर आलेले होते. अँड ही टर्न इज बीक साईडवेज अँड कॉड अम्युजली. त्याने आपली जीभ बाजूला वळवली, आपली चोच बाजूला वळवली आणि अतिशय आनंदाने तो आरोळ्या ठोकू लागला. हिज पॅरेंट्स अँड हिज ब्रदर्स अँड हिज सिस्टर हॅड लँडेड ऑन द ग्रीन फ्लोअरिंग अहेड ऑफ हिम. त्याचे आई वडील, त्याचे भाऊ, त्याची बहीण सर्व त्या हिरव्यागार गालिच्यावर उतरले. दे वेअर बेकनिंग टू हिम, कॉलिंग श्रीली. आता ते त्याला बोलवू लागले, जोरजोराने ओरडू लागले. ही ड्रॉप्ड हिज लेग्स टू स्टँड ऑन द ग्रीन सी. त्याने सुद्धा त्या हिरव्यागार समुद्रावर उतरण्यासाठी आपले पाय खाली केले. हिज लेग्स सँक इन टू इट. हिज लेग्स सँक इन टू इट. पण त्याचे पाय त्या पाण्यामध्ये बुडले. ही स्क्रीम्ड विथ फ्राईट अँड अटेम्प्टेड टू राईज अगेन, फ्लॅपिंग हिज विंग्स. तो अतिशय घाबरला, जोरात ओरडला आणि आपले पंख पसरवून पुन्हा हवेत उडायचा प्रयत्न करू लागला. बट ही वॉज टायर्ड अँड वीक विथ हंगर अँड कुड नॉट राईज. पण तो भुकेमुळे एवढा थकला होता आणि एवढा तो अशक्त झाला होता की तो काही पुन्हा वर उडू शकला नाही. एक्झॉस्टेड बाय द स्ट्रेंज एक्सरसाइज. कारण आताच त्याने ज्या करामती केल्या त्याने तो थकून गेलेला होता. हिज फीट सँक इन टू द ग्रीन सी अँड देन हिज बेली टच्ड इट. त्याचे पाय त्या पाण्यामध्ये बुडाले आणि त्याच्या पोटाचा स्पर्श त्या पाण्याला झाला. अँड ही सँक नो फर्दर. आणि मग त्यावर तो बुडला नाही. ही वॉज फ्लोटिंग ऑन इट. उलट तो त्या पाण्यावर आता तरंगू लागला होता. अँड अराउंड हिम हिज फॅमिली वॉज स्क्रीमिंग. आणि त्याच्या अवतीभोवती त्याचं कुटुंब, त्याची फॅमिली जोरजोराने ओरडत होते. प्रेझिंग हिम. सर्व लोक त्याची तारीफ करत होते, त्याचं कौतुक करत होते. अँड देअर बिग्स वेअर ऑफरिंग हिम स्क्रॅप्स ऑफ डॉग फिश. आणि त्यांच्या चोची त्याला डॉग फिश एक प्रकारची मासळी ते भरवत होत्या. ही हॅड मेड हिज फर्स्ट फ्लाईट. आणि अशा प्रकारे त्याने आपलं पहिलं उड्डाण यशस्वीरित्या पूर्ण केलं होतं. लायम ओ फ्लॅहर्टी यांनी लिहिलेला हा लेसन आहे हिज फर्स्ट फ्लाईट. आय होप सर्वांना खूप चांगल्या प्रकारे समजलं असणार. समजलं असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी यू इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.